अरे काल याच टायमाला आपला कसला राडा चालू होता चौकात. अरे साऊंड वे कसले होते, कसा माज मोडला सगळ्यांचाच. अरे गुलाल फक्त आपलाच. आयला यायला पाहिजे होता राव आपला उमेदवार, माहिती का? हा ना राव, खरंच मला तर तेच आठवते सारखं. लय कमी मतांनी पडले तर. हे आली बघा हरलेली गँग. अरे तुम्ही आज चौकात कसे काय आले? तुमच्या ऑफिसवर नाही गेले वाटतं आज? आता कशाला जायचं ऑफिसवर, आला की आमचा उमेदवार निवडून. अरे हा, तुमचा उमेदवार निवडून आलाय ना आता. तुमचं ऑफिस आता डायरेक्ट 5 वर्षांनीच उघडत असते. काय आनंद? तुमचा माणूस पडलाय ना आता, त्यामुळे तुम्ही असंच बोलणार. अरे दाद्या, जे खरंय ना तेच बोलतोय. तुमच्या नगरसेवकाला सांगा उद्यापासून आहे ना 5 वर्ष रोज ऑफिस चालू ठेव म्हणावं, मग मानलं तुम्हाला. होय का बे, लाव रे आपल्या नगर चौकाला फोन. उद्यापासून रोज ऑफिस चालू ठेवायला लावायचं. लावतो थांब. अरे कट केला नव्हता त्यांनी. लाव की परत. अरे नाही एकटच काम तुझं. लाव परत एकदा. हॅलो. अहो नाही आप्पा, उद्या आपल्याला ना ते ऑफिस उघडायचं होतं नाही का. कसला ऑफिस? आता जस्ट निवडून आलोय आपण, आता जस्ट निवडणूक झाली. जरा आराम बिराम करू, जरा बघू 1-2 महिने काय करायचं त्या ऑफिसचं. अहो नाही आप्पा, इथं लय अवघड झाले राव. राहू दे, आपण नंतर काय ठरवू. आता एवढं उशिरा फोन करू नको, उद्या आल्यानंतर बघू. अरे काय झालं आप्पांना, असे का बोलायला लागले आप्पा? अरे कालपर्यंत 3 टाइम फोन करत होते, आज एक पण फोन नाही केला त्यांनी. अरे निवडून आले ना, गरज संपली वाटतं आपली. अरे संपली वाटतं नाही, खरंच तुमची गरज संपली आता. आता झाला ना तुमचा साहेब नगरसेवक. तुमची काय गरज आहे त्याला? हे बाबा, संपू द्या आमची गरज. तुमचा माणूस तर असला घाण पडलाय ना, तुम्ही तिकडे लक्ष द्या. अरे ऐक ना मित्रा, आमचा माणूस पडला नाही बरं का. त्याला आहे ना तुम्ही सगळ्यांनी मिळून पाडले. अरे आमचा माणूस लय भारी होता, त्याने लय कामं केली. पण फक्त आहे ना तो पैशाने कमी पडला. त्याच्याकडे सगळं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या क्वालिटी होत्या. त्याने 5 वर्ष समाजाची सेवा केली, प्रत्येकासाठी उभा राहायचा. पण फक्त त्याकडे पैसा नव्हता. आणि आमचा घात कोणी केला माहिती आहे का? आमच्या जवळच्याच लोकांनी आमचा घात केला. आणि ज्या लोकांवर आम्हाला विश्वास होता ना, त्याच लोकांनी आहे ना पाठी मागून आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे आम्ही पडलोय. आता तुमचाच नगरसेवक बघा ना, फक्त आहे ना त्यांना 1च दिवस झाले नगरसेवक होऊन, आणि आताच तुम्हाला असं उलटं बोलायला लागलंय. ह्याच्या आधी कधी तुम्हाला असं बोललाय का तुमचा नगरसेवक? अरे इतर फक्त सुरुवात आहे. आणि जो माणूस एका दिवसात बदलू शकतो ना, तो पुढच्या 5 वर्षात तुमची काय कामं करणार ते लक्षात ठेवा. आता तुम्ही बिर्याणी खाल्ली, दारू पिली, मौज मजा केली ना 15 दिवस. आता पुढचे 5 वर्ष आहे ना टाळ्या वाजवत बसा. आता तुमच्या नगरसेवकाने निवडून येण्यासाठी कमीत कमी 5-6 कोटी रुपये तर खर्च केला असेल ना. तो आधी त्याचे 5-6 कोटी रुपये जे गेलेत ना, ते आधी वसूल करणार आणि नंतर मग तुमच्याकडे बघणार. पैसा जिंकणार आणि माणुसकी हारणार.